Good morning, children. Good morning, all of you. Today, in the online lecture, the selected topic is Hatch and Slack means C4 plant cycle or Hatch and Slack cycle. Previously, we understood the Kelvin cycle. Then just overlook about the Kelvin cycle. What is Kelvin cycle? So Kelvin cycle or C3 cycle is defined as the set of chemical reactions and performed by the plants to reduce carbon dioxide and other compounds into glucose. हे सेट ऑफ सिरीज ऑफ रिॲक्शन जे आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. व्हॉट इज केल्विन सायकल त्याची सुद्धा स्टडी केलेली आहे. केल्विन सायकलची पूर्ण जी सायकल आहे स्टेप बाय स्टेप्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि मी नोट्ससुद्धा तुम्हाला त्या संदर्भात टाकलेल्या आहेत. त्या सर्व नोट्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. केल्विन सायकलवर डेफिनेटली एक क्वेश्चन्स असतोच, त्याच्यामुळे व्हॉट इज किंवा ओरलसाठी सुद्धा व्हॉट इज केल्विन सायकल, डेफिनेशन ऑफ केल्विन सायकल, त्याचे कुठले प्रोडक्ट्स आहेत, अशा प्रकारच्या क्वेश्चन्स हे जनरली ओरलमध्ये सुद्धा विचारले जातात. म्हणून केल्विन सायकल हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्या ठिकाणी तो आपण समजून घेतलेला आहे आणि आय होप्स एव्हरीबडी अंडरस्टूड. सो यू हॅव टू अगेन अँड अगेन सी द व्हिडिओ अँड try to understand all the steps of the Kelvin cycle. Now next is the Hatch and Slack cycle. So Hatch and Slack cycle means is the C4 plant cycle. So it is little different from the Kelvin cycle because in the plant of the C4 plants, anatomy having the some type of the changes, and that all the changes, what are the changes in the C4 plants are presenting here front of you. Now we'll see here first how are C4 plants different from C3 plants. आता C3 प्लांट्स आपण पाहिलेले आहेत. C4 प्लांट्स आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. C3 प्लांट्समध्ये केल्विन सायकल वगैरे आपण पाहिले, पण त्याच्या ॲनाटॉमिकली काय डिफरन्स असतो. म्हणजे C4 प्लांट्स आपण जर म्हटलं तर झिरोफायटिक प्लांट्स आपण त्यांना कन्सिडर करू आणि त्या प्लांट्समध्ये कशा प्रकारच्या ॲडॅप्टेशन्स असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यात फर्स्ट पॉईंट आहे दे हॅव अ स्पेशल टाईप ऑफ लीव्स ॲनाटॉमी. म्हणजे त्याची जी लीफ असते त्याच्यामध्ये स्पेशल टाईप ऑफ ॲनाटॉमी, त्याचे जे स्ट्रक्चर असेल इंटरनल त्या स्ट्रक्चरमध्ये बदल असतो. सेकंड, दे टॉलरेट हाय टेम्परेचर. मीन्स दिस प्लांट कॅन बी ग्रो इन हाय टेम्परेचर. ते हाय टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात किंवा येतात. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे दे शो द रिस्पॉन्स टू हाय लाईट इंटेन्सिटी. ते हाय लाईट इंटेन्सिटीमध्ये सुद्धा ते प्लांट्स वाढू शकतात किंवा ते रिस्पॉन्स करतात. मीन्स इज नीड द हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट. दे लॅक द प्रोसेस कॉल्ड ॲज फोटो रेस्पिरेशन. म्हणजे फोटो रेस्पिरेशनची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये ती नसते जेव्हा. अँड दे हॅव द ग्रेटर प्रोडक्टिव्ह ऑफ बायोमास. आणि मोठ्या प्रमाणात बायोमास त्या ठिकाणी ते प्रोड्यूस करतात. अशा प्रकारचे एक ॲडॅप्टेशन्स त्याला आपण म्हणू शकतो. ॲडॅप्टेशन्स या प्लांट्समध्ये आहेत ॲज कम्पेअर टू C3 प्लांट्स. म्हणजे आपल्या भोवताली जे प्लांट्स आहेत त्याच्यापेक्षा झिरोफायटिक प्लांट जे असतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणात बदल त्या ठिकाणी केलेले आहेत. ते आपण या ठिकाणी 5 पॉईंट्समध्ये या ठिकाणी पाहिलेले आहे. आता याच्या जर समजा आपण ट्रान्सफर सेक्शन्स आपण या ठिकाणी घेतला त्या लीफच्या, तर ॲक्च्युअल आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारचे बदल्स त्या ठिकाणी असतात ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. द वॅस्क्युलर बंडल्स जर या ठिकाणी पाहिलं तर सेंट्रली वॅस्क्युलर बंडल आहे, परंतु दिस इज द कॉम्पॅक्ट टाईप ऑफ द वॅस्क्युलर बंडल्स. असं एकदम C3 प्लांटसारखे एकदम डेव्हलप्ड वॅस्क्युलर बंडल त्या ठिकाणी नाही. एअर स्पेस बेनिथ स्टोमॅटो. स्टोमॅटोच्या खाली या ठिकाणी एअर स्पेस त्या ठिकाणी दिलेले आहे हे पहा. देन मेसोफिल सेल्स
स्टोमॅटोच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी मेसोफिल सेल्स सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, ते ग्रीन C3 मध्ये सुद्धा असतात. ओके, देन द बंडल शीथ सेल्स, या ठिकाणी अशा प्रकारचे बंडल शीथ सेल्स आहेत. इट्स अ सिम्पल ॲज कम्पेअर टू C3 प्लांट सारखंच त्या ठिकाणी ॲनाटॉमिकल त्या ठिकाणी फीचर्स आहेत. आता या ठिकाणी आपण पाहू तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल डिफरन्सेस कसे आहेत. द लार्ज सेल प्रेझेंट अराउंड द वॅस्क्युलर बंडल्स of the C4 pathway C4 pathway plant are called bundle sheath cells. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं आपण बंडल शीथ सेल्स, हे पहा बंडल शीथ सेल जर पाहिलं तर हे लार्ज आहेत ॲज कम्पेअर टू C3 plants. The leaves which have such anatomy are said to be have क्रेंच anatomy. आता अशा प्रकारची जर anatomy असेल त्याला क्रेंच anatomy असं म्हणतात. क्रेंच नेम इज from the scientist Cranch. Then now next one, the bundle sheath cells may form several layer of vascular bundles and they are characterized by the following. The large number of chloroplast, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये आहे शीथ सेलमध्ये. अँड थिक वॉल्ड, याची जी वॉल आहे ती एक थिक वॉल आहे. अँड unaffected by the gaseous changes and no intercellular space. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला इंटरसेल्युलर स्पेस या सेलमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि ही जी वॉल आहे ही थिक वॉल आहे. अनअफेक्टेड म्हणजे गॅसियस, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गॅसेसमध्ये त्या ठिकाणी ते अफेक्ट होत नाही अशा प्रकारचे ते आहे. म्हणजे हे ॲनाटॉमिकल जे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, हे स्ट्रक्चर जे आहे हे C4 प्लांटचे स्ट्रक्चर आहे. ओके, आता नंतर आपण सेकंड स्लाईड पुढची स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यात जर पाहिलं तर ॲक्च्युअल कशा प्रकारचे त्या ठिकाणी गेसेस एक्सचेंज होत असतात. द हॅच अँड स्लॅग पाथवे, हॅच अँड स्लॅग पाथवेमध्ये कशा प्रकारचे या ठिकाणी चेंजेस होतात ते पाहू. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण म्हणजे या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण प्युरिक ॲसिड मीन्स फर्स्ट बिफोर दिस विल सी द रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन मेसोफिल सेल्स ऑफ क्लोरोप्लास्ट. आता ही जी डबल लाईन दिलेली आहे याच्या वरचा जो भाग आहे हा सर्व भाग म्हणजे हा मेसोफिलमध्ये होते. मेसोफिल सेल्स, मी तुम्हाला मेसोफिल सेल दाखवतो या ठिकाणी. दिस इज द मेसोफिल सेल. हे पहा, हे जे सेल्स आहेत ना, दिस इज द मेसोफिल सेल्स. हे सर्व मेसोफिल सेल्स आहेत. ओके, आले लक्षात मेसोफिल सेल्स. ओके, देन ही रिॲक्शन होते मेसोफिल सेल्समध्ये. आणि हे डबल लाईनच्या खालची जी रिॲक्शन्स आहे ती जी रिॲक्शन होते, रिॲक्शन टेकिंग प्लेस इन बंडल शीथ सेल क्लोरोप्लास्ट. तर बंडल शीथ कुठे आहे? हा पहा, बंडल शीथ सेल म्हणजे त्याला लागूनच जे खालचे सेल्स आहेत ते हे बंडल शीथ सेल्स आहेत. ते पूर्ण गोलाकार दिसत आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 सेल्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्याचे डिफरन्स नॉट ओनली कॉन्स्टंट नंबर 7 मे बी लेस ऑर मोर. सो दिस सेल्स आर बंडल शीथ सेल्स. म्हणजे मेसोफिल सेल्स त्याला लागूनच बंडल शीथ सेल्स आहेत. आणि याच्यामध्ये एक वॉल असते, ती वॉल आपण या ठिकाणी डबल लाईनने या ठिकाणी ती वॉल दाखवलेली आहे. ओके, आता पाहू आपण केमिकल रिॲक्शन्स कशा प्रकारचे होते. तर या ठिकाणी फर्स्ट या मेसोफिल सेल्समध्ये प्युरिक ॲसिड असेल, प्युरिक ॲसिड. ओके, अँड दिस प्युरिक ॲसिड आर कन्वर्ट इनटू द PAP मीन्स प्युरिक ॲसिड aldehyde, so it is converted into this PEPA. So it is converted into this pyruvic acid into the PEPA, and then oxidation reaction is taken place and is converted into oxaloacetic acid. म्हणजे ही जी रिॲक्शन्स होते ही कोणामध्ये होते? मेसोफिल सेल्समध्ये. आणि इज कन्वर्ट इनटू द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्युरिक ॲसिड टू ऑक्झॅलिक ॲसिड सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. ओके, सो या ठिकाणी ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड इज प्रोड्यूस्ड मीन्स प्युरिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू द ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. नाउ दिस ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड इज अगेन स्प्लिट into the two compounds, that is the malic acid and another one aspartic acid. ओके, दोन ॲसिड्समध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट झालेलं आहे. सो इन मॅलिक ॲसिड यू सी दिस इज द मॅलिक ॲसिडमध्ये काय होईल की या ठिकाणी हायड्रोजन आयन या ठिकाणी ॲड झाल्यानंतर दिस NADPH2 इज कन्वर्ट इनटू NADPH. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आयन या ठिकाणी निघून गेलेला आहे. अँड अनदर पार्टिकल्स इज द ॲस्पेरिक ॲसिड.
So this asperic acid, now this asperic acid is again enter into the bundle sheath cell. खाली कोणता आहे, बंडल शीथ सेल आहे. या बंडल शीथ सेलमध्ये या ठिकाणी आलेला आहे. मीन्स या ठिकाणी ॲस्पेरिक ॲसिड तयार झाला आहे, आणि दिस एंटर इन टू द बंडल शीथ सेल, अँड या बंडल शीथ मध्ये हा या ठिकाणी एंटर झालेला आहे. अँड सेम वे द मॅलिक ॲसिड इज ऑल्सो एंटर इन टू द बंडल शीथ सेल. म्हणजे ऑक्झॅलिक ॲसिटिक ॲसिड डायरेक्ट येत नाही, दॅट इज द स्प्लिट इन टू टू, अँड मॅलिक ॲसिड अँड ॲस्पेरिक ॲसिड इज एंटर इन टू द बंडल शीथ सेल. आता पहा, आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहू, ही ॲस्पेरिक ॲसिड हे बंडल शीथ सेलमध्ये या ठिकाणी आलेला आहे. बंडल शीथ सेलमध्ये हा सेलमध्ये सेल, ओके. हे पहा, हे बंडल शीथ सेल आहे. या बंडल शीथ सेलमध्ये या ठिकाणी आलेला आहे. ओके. या ठिकाणी पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू ऑक्झॅलिक ॲसिटिक ॲसिड, अँड दॅट इज एंटर इन टू द बंडल शीथ सेल. त्या बंडल शीथ सेलमध्ये त्या ठिकाणी ते आलेलं आहे. अँड दिस ॲस्पेरिक ॲसिड, देन नाव ॲस्पेरिक ॲसिड इज अगेन कन्वर्ट इन टू द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. मग परत ते ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं, आणि परत ते ठिकाणी पायरुविक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी ते कन्वर्ट होत असतात. देन नाव मॅलिक ॲसिड, ते काय होतं पाहू. आता मॅलिक ॲसिड इज प्लेइंग द सम ऑफ सेट ऑफ रिॲक्शन्स हिअर. दस मॅलिक ॲसिड इज अगेन ऑल्सो कन्वर्ट इन टू द प्युरिक ॲसिड. म्हणजे पहा, प्युरिक ॲसिडमधून ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड बनलं, त्यांच्यामधून मॅलिक ॲसिड आणि ॲस्पेरिक ॲसिड बनलं. परत या ॲस्पेरिक आणि मॅलिक ॲसिड हे फायनली इज कन्वर्ट इन टू द प्युरिक ॲसिड. प्युरिक ॲसिडमध्येच त्या ठिकाणी कन्वर्ट होतात. परंतु या मेसोफिल सेल्समध्ये काय होणार आहे, एक रिॲक्शन्स त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी आपलं याच्यामध्ये बंडल शीथ सेलमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आहे, अँड कार्बन डायऑक्साईड इज ॲड 1 कार्बन इन टू दिस वन, अँड इज प्रिपेअर दिस द PGA, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. सो PGA 3 PGA या ठिकाणी तयार होतात, अँड इन द प्रेझन्स ऑफ RUBP या ठिकाणी एक रिॲक्शन्स त्या ठिकाणी तयार होते. आणि ही सेट ऑफ रिॲक्शन्समध्ये, म्हणजे ही ॲक्च्युअल C3 सायकल आहे. या ठिकाणी C3 सायकल्स या ठिकाणी तयार होते, आणि ह्या C3 सायकल्समधून परत या ठिकाणी प्युरिक ॲसिड तयार होतं. म्हणजे ॲस्पेरिक ॲसिडपासून सुद्धा प्युरिक ॲसिड तयार झालं, आणि मॅलिक ॲसिडपासून सुद्धा प्युरिक ॲसिड तयार झालं. देन दिस प्युरिक ॲसिड इज अगेन एंटर इन टू द मेसोफिल सेल. परत त्या मेसोफिल सेल्समध्ये आलं. ओके. देन दिस इज द ॲलॅनिन सुद्धा त्या ठिकाणी फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी तयार होतात. ॲलॅनिन सुद्धा त्या ठिकाणी बनत असतात, आणि दिस प्युरिक ॲसिड इज इक्वल टू दिस वन. देन नाव प्युरिक ॲसिड परत त्या ठिकाणी मेसोफिल सेल्समध्ये येतात. परत ते मेसोफिल सेल्स इज कन्वर्ट इन टू दिस वन PEPA, देन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, देन स्प्लिटिंग इज टेकन प्लेस. देन अगेन अशा प्रकारची ही कंटिन्युअस जी सायकल असते, ही मेसोफिल सेल्स आणि बंडल शीथ सेल ह्या दोघांमध्ये कंटिन्युअस या ठिकाणी होत असते. अँड दिस सायकल इज हेल्प फॉर द C3 सायकल. आणि ही जी सायकल असते, ही बूस्टर सायकल म्हणून C3 सायकल्समध्ये त्या ठिकाणी वापरली जात असते. आणि याच्यातून मोठ्या प्रमाणात ATP, ADP, NADP या ठिकाणी तयार होत असतात, आणि इज अल्टरनेटली इज डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली हेल्प फॉर द C3 सायकल. अशा प्रकारची ही हॅच अँड स्लॅग सायकल आपण या ठिकाणी पाहिले आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहू, एक रिव्हिजन म्हणून परत या ठिकाणी आपण हॅच अँड स्लॅग सायकल पाहिलं, C4 प्लांट, त्याचे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहिले, त्याचे 5 ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स या ठिकाणी. तर याच्यामध्ये परत आपण या ठिकाणी हे 5 डिफरन्स टाईप ऑफ द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर या ठिकाणी पाहिलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे काय, मेसोफिल सेल्स हे जे आहेत, मेसोफिल सेल्स आणि बंडल शीथ सेल याच्यामध्ये या ठिकाणी रिॲक्शन्स होत असते. मेसोफिल सेल्समध्ये पायरुविक ॲसिड असतात, ते पायरुविक ॲसिड इज कन्वर्ट इन टू द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. परत ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड ह्या सेल्समध्ये येतात. मी या ठिकाणी थोडंसं लार्ज करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके. आता पहा, हे क्लिअर दिसत असेल आता. तर या ठिकाणी मेसोफिल सेल्समध्ये या ठिकाणी रिॲक्शन होता, प्युरिक ॲसिड असेल, दिन प्युरिक ॲसिड या ठिकाणी बनल्यानंतर ते ऑक्झॅलो ॲसिटिकमध्ये कन्वर्ट होतं. परत ते ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड परत या ठिकाणी मेसोफिल सेल्स बंडल शीथ सेल्समध्ये येतात. बंडल शीथ सेल्समध्ये परत सेट ऑफ रिॲक्शन्स C3 सायकल्स या ठिकाणी ला हेल्प करत असते, आणि या ठिकाणी परत या ठिकाणी पायरुविक ॲसिडमध्ये ते कन्वर्ट होत असतं, आणि पायरुविक ॲसिड अगेन इज एंटर इन टू द मेसोफिल सेल्स.
म्हणजे अशा प्रकारचे याच ठिकाणी या बंडल सीथ सेल आणि मेसोफिल सेल्स यांच्यामध्ये कंटिन्युअस या ठिकाणी ही रिॲक्शन्स होत असते आणि ती जी रिॲक्शन्स होत असते त्या रिॲक्शनला आपण या ठिकाणी हॅच अँड स्लॅग पाथवे असं म्हणतो किंवा C4 सायकल किंवा C4 हायपोथेसिस असं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपण जनरली त्याच्या ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचे डिफरन्सेस काय आहेत ते सुद्धा पाहिलेलं आहे, त्याचे एनलार्ज करून स्लाईडसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. तर याच्यावर पाथवेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंटिन्युअस दिलेलं आहे, त्याचे डिस्क्रिप्शनसुद्धा या ठिकाणी आहे. अजून डिस्क्रिप्शन तुम्हाला नोट्समध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. एक सिम्पल प्रकारची सायकल आहे. याच्यावर हॅच अँड स्लॅगवर जनरली शॉर्ट नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. व्हॉट इज हॅच अँड स्लॅग सायकल किंवा या ठिकाणी व्हॉट इज हॅच अँड स्लॅग सायकल, तर दॅट अँड इज डिस्क्राईब द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ C4 प्लांट्स अलॉंग विथ द हॅच अँड स्लॅग सायकल. अशा प्रकारच्या क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यात देता आला पाहिजे, काय काय त्याच्यात डिफरन्सेस आहेत, त्याचे स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करायचे, त्याच्या ॲनाटॉमिकल काय आहेत त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाथवेमध्ये काय काय त्या ठिकाणी चेंजेस होतात ते सर्व दिलेलं आहे आणि ते एक्सप्लेनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. तर अशा प्रकारचे डिस्क्रिप्शन्स हे स्मॉल डिस्क्रिप्शन्स आहे, काही खूप डिफिकल्ट नाही आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी प्युरिक ॲसिड, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आणि याचं सर्कल फक्त तुम्हाला या ठिकाणी एकदा लक्षात आलं, हे स्ट्रक्चर हे जर तुम्हाला एकदम ड्रॉ करता आलं तर इझिली यू कॅन एक्सप्लेन किंवा यू कॅन राईट इन द पेपर. म्हणजे तुम्हाला इझिली फक्त हे तयार ही पाठांतर एवढं त्या ठिकाणी केलं किंवा हे समजून घेतलं, देन इझिली यू कॅन डू इट. सो फर्स्ट यू हॅव टू understood this figure and then easily you can write in the paper the description of this figure, means that is the Hatch and Slack cycle. Okay, thank you very much.